नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील वातावरणात मोठा बदल दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला. आज राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता ही हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे. तर जाणून घेऊया कोणकोणते आहेत ते जिल्हे. तर पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही आता नवीनच असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. हवामानात सातत्यानं बदल होताना दिसत आहेत. उष्णता अधिक तीव्र होत असतानाच भारतीय हवामान खात्याने एक मोठा अंदाज वर्तविला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता देण्यात आली. मार्च महिन्यातही अवकाळी पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाही. 20 मार्च 2026 पर्यंत राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम असणार आहे. शेतकऱ्यांकडून रब्बीचे पीक काढले जात असतानाच अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामानात मोठे बदल बघायला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये आपण पाहिलं तर धाराशिव, बीड, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. आणि यामुळे या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला. सोबत पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. आजही तापमानात चढ-उतार बघायला मिळेल. त्यामध्ये जळगाव, वाशिम, चंद्रपूर येथे पारा 40 अंशाच्या पुढे होता. निपाड येथे राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर तुम्हाला हा अंदाज आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पुढे अवश्य शेअर करा. धन्यवाद.